ज्या वेळेला पुणे जिल्ह्यातल्या शिरूर, जुन्नर आणि अहिल्यानगरच्या काही भागामध्ये बिबट्यांचा ज्याला वावर झाला, त्यावेळेला सन्माननीय म्हणजे कैलास अजितदादांनी सुमोठं 11 कोटी रुपये वन खात्याला आपल्या DPDC म्हणून दिले. त्याचं अनुकरण राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केलं. आता मी गिरीश महाजन साहेबांना सांगितले, बाबा आता कुंभमेळ्याचे मंत्री तुम्ही आहात, आता येणाऱ्या साधू संतांच्या त्या कल्पामध्ये कधी बिबटे झाला याच्याकरता इन ॲडव्हान्स त्या ठिकाणी गिरीश नाही त्यांनी अलर्ट केलेला आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती निधीची तरतूद करा, नाहीतर बिबट्या जर कुंभमेळ्यात घुसला. नाही, सुदैवानं गिरीश भाऊ महाजनांनी ती माझी भूमिका त्यांनी लगेच मान्य केली आणि त्यांनी सांगितलं का तुमच्या अधिकाऱ्यांना सांगा तशा मागणी करा आणि ते तसे पैसे देणार आहेत. म्हणजे एकूणच मागाशी सभापती महोदयांनी जी बाब शिंदेसाहेब आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने सांगितली गोष्ट करी, वन विभागाच्या FDCMच्या प्रॉपर्टी 12,000 कोटीची आहे, ती मॅच्युअर्ड झालेली आहे आणि जर त्या ठिकाणी जर ती कापली नाही तर त्या ठिकाणी त्याचा उलट ऑक्सिजनच्या ऐवजी कार्बन डायऑक्साईड तयार होईल. आणि म्हणून मंत्रिमंडळासमोर मी जाणार आहे आणि त्याच्यातून 6,000 कोटी रुपये कर्ज घेण्याची त्यांची परवानगी घेऊन आणि मग वन खातं सक्षम करून, मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे काही ठिकाणी गावाला म्हणजे आर्टिफिशियल जाली लावणं किंवा चेन लिंक लावणं, या सर्व बाबती करता अरे शेवटी ही वन खात्याची प्रॉपर्टी जर वन खात्याच्या सर्व बाबी करता वापरताना आली तर त्या प्रॉपर्टीचा फायदा काय. आणि मला विश्वास आहे की ते मंत्रिमंडळ त्याला संमती देईल. आणि मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे जर का नाही मिळालं तर मग माननीय सभापती महोदयांना आपण त्याच्यात हस्तक्षेप करायला लावू. ओके. यस.